नमस्कार. जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात तेव्हा जानकीचं लक्ष चाव्यांवरती जातं. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्ही हे काय केलं? ह्या चाव्या समोरच ठेवल्यात, तुम्हाला कळतं की नाही? तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी अगं काय बोलतेस तू? चाव्या समोरच ठेवल्या तर काय आहे एवढं? अगं तुला समजतं का? आपल्या घरातच आहोत आपण. तेव्हा जानकी बोलते, पण बाजार समितीच्या ऑफिसमध्ये किती मोठी रक्कम आहे तुम्हाला माहिती आहे ना? तरीसुद्धा तुम्ही इथे चाव्या समोर ठेवल्यात, ते काही नाही. ह्या चाव्या मी माझ्या उशाखाली ठेवते. तेवढ्यात मात्र ऋषिकेशला राग आलेला असतो. तो स्वतःशीच बोलतो, जानकी खूपच विचार करते, पण कसं समजावू हिला मला कळतच नाही. असू देत, जबाबदारी पडली आहे म्हणून ती विचार करत असेल. आणि त्या दोघांना छान अशी झोप लागलेली असते. तेवढ्यात मात्र तिथे शर्वरी आलेली असते आणि शर्वरी जानकीच्या खोलीची झडती घेत असते. ती चाव्या शोधत असते. तेवढ्यात तिला जानकीच्या उशीखाली असलेली चावी दिसते. तेव्हा जानकी झोपेत असल्यामुळे शर्वरी त्या उशीच्या जवळ जाते आणि उशीच्या खालून चावी काढण्याचा प्रयत्न करत असते. पण काही केल्या चावी मात्र तिथून निघतच नसते. शेवटी तिने कशी तरी ती चावी ओढून काढलेली असते. त्याच वेळेला ऋषिकेशला जाग येते आणि ऋषिकेश लाईट लावतो. त्यामुळे शर्वरी चांगलीच त्याच्या तावडीत सापडलेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, शर्यू हे काय चाललंय तुझं? त्यावेळेला जानकीसुद्धा उठलेली असते आणि जानकी बोलते, बघितलंत ऋषिकेश, बघितलंत? बघा, तुम्हीच बघा तुमच्या बहिणीची कारस्थानं. म्हणूनच मी बोलत होते, चावी कुठेही ठेवू नका. तेव्हा ऋषिकेश बोलतो, खरं सांगू का जानकी, तू अगदी बरोबर बोलत होतीस. माझंच चुकलं. मी असं वागायला नकोच होतं. मी असं का वागले तेच मला समजत नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, आता शर्वरी वंशांना तुम्हीच विचारा, त्यांनी चावी का चोरली? तेव्हा शर्वरी लगेच हातातली चावी फेकून देते आणि जानकीला बोलते, जानकी वहिनी, उगाच माझ्यावरती काही आरोप करू नकोस. मी चावी वगैरे काहीही चोरलेली नाही आणि उगाचच माझ्यावरती आरोप करायचे नाहीत. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, बस शर्वरी, बस. अगं तू स्वतः चावी चोरलीस हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि तू जानकीला उगाचच का बोलतेस? प्लीज हे सर्व थांबव. त्यावेळेला शर्वरी बोलते, याचा अर्थ तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे तर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. दादा, मी असं काहीच केलेलं नाही. त्यावेळेला मोठ्याने ऋषिकेश बोलतो, शर्वरी, आता मला सर्व कळून चुकलंय. तुला काय वाटलं तू काहीही बोलशील आणि मी शांतपणे ऐकून घेईन? तर अजिबात नाही. मला हा विचारच करायचा नाही आहे. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ते काही नाही. आज तर मी तुम्हाला आईंसमोर घेणार आणि आईंसमोरच तुम्हाला जाब विचारणार. एवढ्या खालच्या थराला उतरला शर्वरी वंश की चोरी करायला लागला आहात? तेव्हा शर्वरी बोलते, जानकी वहिनी, कशाला विषय वाढवतेस? जानकी वहिनी, प्लीज विषय वाढवू नकोस. कारण तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय माहिती आहे का? उगाचच सगळ्यांच्यात गैरसमज निर्माण व्हायचे आणि सगळेजण माझ्यावरती नको नको ते आरोप करायचे. जानकी वहिनी, प्लीज. तेव्हा मात्र जानकी बोलते, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे. आत्ताच्या आत्ता हा विषय इथल्या इथे बंद करा, नाहीतर काय होईल ना ते तुम्हाला कळणारच नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी, ऋषिकेश दादा, माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, ते काही नाही. आणि ऋषिकेश शर्वरीच्या हाताला पकडतो आणि जोरात फरफटत अर्ध्या रात्री खाली घेऊन आलेला असतो. सुमित्रा, सारंग, ऐश्वर्या, सौमित्र आणि अवंतिका सुद्धा हॉलमध्ये आलेले असतात. सुमित्रा मोठ्याने ओरडते, काय चाललंय? ऋषिकेश, तू शर्वरीशी असं का वागतोस? शर्यूला फरफटत खाली का आणलंस? बोल ना ऋषिकेश, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे नाना आता या जगात नाही आहेत आणि तू त्यांच्या पाठीमागे स्वतःच्या बहिणीशी असं वागतोस? ऋषिकेश, बोल पटकन. तेव्हा शर्वरी बोलते, बघितलंस नाही? बघितलंस? दादा सुद्धा त्याच्या बायकोचंच ऐकायला लागलाय. बघ आई, तूच बघ, स्वतःच्या डोळ्याने बघ.
तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, अहो जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा. किती खोटं बोलताय तुम्ही. अहो तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुम्ही काय केलंय ते. आणि तुम्हाला काय वाटलं तुमच्या या पापाचा पाडा आम्ही कोणासमोर वाचणार नाही का? जरा तरी विचार कर. अहो किती खोटं बोलणार आहात अजून. अहो तुमची सगळी कारस्थानं ऋषिकेश समोर उघड झालीत. म्हणूनच ऋषिकेशने आज एवढं मोठं पाऊल उचललं. आणि तुम्ही आईंच्या मनात ऋषिकेश बद्दल गैरसमज निर्माण करताय. अहो जरा तरी विचार करायचा ना तुमच्या अशा वागण्याचा. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, बस झाला आता, अति होतंय जानकी वहिनी. तुझं काय चालू आहे तेच मला कळत नाही. जानकी वहिनी तुझं आता बोलणं बस कर. उगाचच आईला काही सांगू नकोस. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, आई तू असं कसं काय बोलू शकतेस. मला तुझं बोलणंच पटत नाही. अगं तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का. आई मी असं का वागेन, का मुद्दामून असं करेन. आई प्लीज प्लीज बोल ना ग. अगं शर्वरीला मी पैसे द्यायला तयार सुद्धा होतो. पण शर्वरीने आज जे काही केलंय ना ते बघितल्यानंतर माझे मात्र डोळेच उघडले. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा तुम्ही फक्त सांगा, आमचा तर तुमच्यावरती विश्वासच आहे. ही शर्वरी कशी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा सुमित्रा बोलते, ऐश्वर्या तोंडाला लगाम घाल. तू कोणाबद्दल बोलतेस कळतंय ना तुला. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, हो आई मला समजतंय. पण काय करणार, शेवटी ही आपल्या घराला लागलेली कीडच आहे. तुम्हाला नाही कळत आहे आई, शर्वरी वंशंचा स्वभाव खूपच बदललाय. त्या फक्त स्वतःचाच विचार करतायत, बाकी कोणाचाही नाही. त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या तू जे काही बोललीस ना ते मात्र खरं आहे. आता तर मला समजून चुकलंय. कितीही काही झालं तरी सुद्धा शर्वरी वंशांवरती मी कधीच पुन्हा विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सुमित्रा बोलते, ऋषिकेश तू तरी मला सांगणार आहेस का, शर्वरीने असं काय केलंय की तू एवढा मोठा तिचा रागराग करतोयस. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आई शर्वरीने आज चोरी करण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीच्या ऑफिसमध्ये 5 ते 6 कोटी आहेत हे शर्वरीला ऑलरेडी समजलं होतं. आणि म्हणूनच तिने या राहुलच्या सहकार्याने माझ्या बेडरूम मध्ये असलेली जानकीच्या उशाखालील चावी चोरण्याचा प्रयत्न केला. पण मी मात्र सतर्कच होतो. म्हणून तर चावी चोरणाऱ्या या शर्वरीला मी रंगेहात पकडलं. तेव्हा सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय बोलावं तेच कळत नाही. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, असं काही नाही ऋषिकेश, तुझं काहीतरी चुकलं असेल, तुझा गैरसमज झाला असेल. अरे शर्वरीवरती आमचे संस्कार आहेत, ती असं कसं काय वागेल. तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, आई तुला सुद्धा पटतंय ना ग हे. आई आम्ही असं काहीच केलेलं नाही, विश्वास ठेव माझ्यावरती आई. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई तुम्ही जर का आता विश्वास ठेवलात तर मात्र तुम्ही फसलात. आई प्लीज जरा तरी विचार करा. आम्ही जे काही बोलतोय ना ते योग्यच बोलतोय. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, आई शर्वरी वंशांवरती माझा तर ऑलरेडी राग होताच, पण आता मात्र मला कळून चुकलंय की शर्वरी वंश खूप चुकीच्याच वागतायत. तेव्हा अवंतिका बोलते, खरं सांगायचं तर माझा सुद्धा शर्वरी वंशांवरती राग होता. त्याच हे सगळं घडवून आणतायत हे मला समजत होतं. तेव्हा मात्र सौमित्र बोलतो, अवंतिका तू एवढ्या सहज कसं काय बोलू शकतेस. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, सौमित्र मी सुद्धा एक वकील आहे आणि मला शर्वरी वंशांची नजर समजते. त्या कसं आणि काय काय वागतायत ना ते मला कळतंय. मला काही कळत नाही याच्यातला भागच नाहीये. तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच सुमित्रा शर्वरी जवळ जाते आणि शर्वरीला विचारते, शर्वरी हे सर्व काय आहे. शर्वरी असं वागून तुला काय मिळालं, बोल. त्यावेळेला शर्वरी बोलते, आई तू एवढ्या सहजासहजी यांच्यावरती विश्वास ठेवलास, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का आई. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, नाही आता कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही हेच मला काही केल्या समजतच नाहीये. मला सगळं काही समजून चुकलंय. आता मात्र मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय.
तू एवढ्या खालच्या थराला जाऊन कसं काय वागू शकतेस ना, तेच मला कळत नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, झालं ऋषिकेश दादा, जानकी वहिनी, झालं का तुमच्या मनाचं समाधान? नाही, तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना. आईंच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करायचा होता, केलात ना. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, तू काय बोलतेस, कळतंय तुला? अगं, आम्ही गैरसमज निर्माण का करू? तू तुझ्या वागण्याने सगळं काही हातातून घालवून बसलेस. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, आता बस, आता हा विषय समाप्त. काही झालं तरी सुद्धा मला हा विषय ताणायचा नाही. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, का चोरी पकडली गेलीये म्हणून? तुला कळतंय तू काय वागलेस ते? त्यावेळेला शर्वरी म्हणते, हो मला समजतंय. ही वेळ तुम्हीच माझ्यावरती आणली. आई, तूच जर का योग्य वेळी निर्णय घेतला असतास तर ही वेळच आली नसती. तुला असं वागायची गरज काय होती आई? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हो केलं मी हे सर्व. तेव्हा सुमित्रा बोलते, लाज नाही वाटत हे सगळं असं बोलताना? का असं वागलीस? अगं, काय मिळालं असं वागून? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, बस झालं, आता मात्र मला या विषयावर वाद नको. आई तू शांत राहा. तेव्हा सुमित्रा बोलते, ऋषिकेश, अरे कशी शांत राहू मी? अरे हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलं मी. अरे काय वाटत असेल नानांना, विचार कर ना. हिला आम्ही लाडात वाढवलं, सगळं काही हिच्या हाताशी दिलं, हिच्या नावावरती आम्ही आमची प्रॉपर्टी सुद्धा केली, आणि आता जे काही तुमच्या वाटेला आहे त्याच्यातून सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतेय. पण तरी सुद्धा तुम्ही भावांनी मोठं मन दाखवून तिला देण्याचा प्रयत्न केला. पण हिने मात्र काय केलं, बाजार समितीमधले पैसे चोरले. अरे ते पैसे काय आपले होते का? ते त्या लोकांच्या हक्काचे पैसे होते ना. असं वागताना हिला काहीच कसं वाटलं नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते, जाऊ देत ना, आता सोडच विषय. त्यावेळेला जानकी बोलते, आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मला समजतंय आई तुम्हाला किती त्रास होत असेल. त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो, खरं सांगू शर्वरी ताई, तू असं का वागलीस? असं वागून तुला काय मिळालं? शर्वरी ताई, तूच विचार कर तुझ्या वागण्याचा. त्यावेळेला जानकी लगेच शर्वरीला बोलते, शर्वरी वंश, तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव सुद्धा नाही. तुम्ही जर का स्वतःहून सगळं काही कबूल केलं असतं आणि त्याच्याबद्दल जर का माफी मागितली असती तर बरं झालं असतं. पण तुम्हाला मात्र तुमच्या चुकांची जाणीवच होत नाही. शर्वरी वंश, याचंच मला खूप वाईट वाटतंय. तेव्हा शर्वरी बोलते, चुकांची जाणीव म्हणजे मी काय तुमचे पाय धरून माफी मागायची का? तर तसं मी करणार नाही. मी माझ्या हक्काचे पैसे तुमच्याजवळ मागितले होते, पण तुम्ही मात्र मला दिलेच नाहीत. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, बस करा आता, आता जे काही चालू आहे ना ते बंद करा, कारण खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्यावरती सुद्धा मी सांगतोय, मला लवकरात लवकर पैसे द्या, म्हणजे मी सगळं काही विसरून जाईन. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता तर तुम्हाला पैसे मिळणारच नाही शर्वरी वंश. तेव्हा सुमित्रा बोलते, अगं लाज कशी वाटत नाही तुला असं वागताना? जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जाऊ देत ना जानकी, आणि आई तू सुद्धा शांत हो. या बाईच्या नादाला न लागलेलंच बरं. हिने ठरवलेलंच आहे आपल्यालाच त्रास द्यायचा. तेव्हा शर्वरी बोलते, दादा नको, तिथे तू उगाचच जानकी वहिनीची बाजू घेऊ नकोस. जरा तरी आमच्या बाजूने विचार कर दादा. दादा मी खरंच सांगते, मला पैशाची गरज आहे. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, पैशाची गरजच होती ना, मी तुला पैसे देण्यासाठी कबूल सुद्धा केलं होतं, मग तू चोरी का केलीस? का असं वागलीस तू? त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते, माझं चुकलं, मला माफ कर, पण मला लवकरात लवकर पैसे दे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता मला हा विषयच ताणायचा नाही. हा विषय आता इथल्या इथे बंद करा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, शर्वरी तू स्वतःहून आता या घरातून चालती पड, कारण नानांनी तुझ्या वाटणीचे पैसे दिलेले आहेत म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला. आता मला हा विषयच वाढवायचा नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी
शर्वरी बोलते मी या घरातून कुठेही जाणार नाही. तेव्हा सुमित्रा बोलते कसं जात नाहीस ना तेच बघते. आणि सुमित्रा शर्वरीचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढते. तेव्हा शर्वरी मात्र खूपच चिडलेली असते. ती म्हणते आई तू असं का वागतेस? नाना असते तर असं वागलेच नसते. तेव्हा लगेच जानकी बोलते नशीब नाना नाही आहेत म्हणून, नाहीतर नानांना किती असह्य झालं असतं हे. तुझं सगळं हे वागणं बघून नानांना तर सहनच झालं नसतं. मला खरंच कमाल वाटते या गोष्टीची. आणि मला तर आता या विषयाचा विचारच करायचा नाही. तू आत्ताच्या आता शर्वरी इथून निघून जा. तेव्हा शर्वरी बोलते नाही, मला कुठेही जायचं नाही. मला या विषयावर वादच घालायचा नाहीये. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त, आता हा विषय संपला. त्यावेळेला लगेच मोठ्याने शर्वरी बोलते मी सोडणार नाही तुम्हाला. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो खरं सांगू का, तुझा हा ॲटिट्यूड आहे ना तो तुझ्याजवळ ठेव. तू असं का वागतेस? असं वागून तुला काय मिळालं? त्यावेळेला लगेच जानकी बोलते गप्प बसा आता या विषयावर वादच नको. शर्वरी वंश मी तुम्हाला सांगते तुम्ही या घरात या, पण जरा विचार करून वागत जा. तेव्हा लगेच शर्वरी बोलते नाही, मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. आणि हो, या घरात मी अशी तशी येणार नाही. आता तुम्ही बघाच मी काय करते ते. आणि शर्वरी तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला सुमित्रा स्वतःच्याच डोक्याला हात मारते आणि म्हणते कमाल आहे या मुलीची. ही मुलगी असं कसं काय वागू शकते? या मुलीच्या वागण्याचा अर्थच मला लागत नाही. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जाऊ देत नाही, कशाला विचार करतेस? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शर्वरीचा खोटा चेहरा सर्वांसमोर आल्यामुळे सगळ्यांनी आता शर्वरीला कायमचं हद्दपार केलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.